हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी. मैत्रिणींनो, आज ना आपण छान पद्धतीने अशी हुक लावण्यासाठी दोऱ्याचे आय म्हणजेच लूक कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात प्रथम तुम्ही इथं ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे बघू शकता. हा पूर्ण ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेला आहे. आता हुक लावण्यासाठी आपल्याला काय करायचं, हुक लूक पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे. आता जी हुक लावायची असते तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. लूक जे बनवलेले आहेत त्या लूकच्या बरोबर समोरासमोर याला आपल्याला हुक लावण्यासाठी हुकच्या पट्टीला खालच्या बाजूने मागच्या बाजूने म्हणजे आतमधल्या बाजूने मार्किंग करून घ्यायचे. ओके, जसं मी केलं तसं तुम्ही पाहिलंच असेल. आता इथं आपण दोऱ्याचे आय बनवून घेऊया अगोदर. तर बघा, इथं मी 2 आय बनवून घेतलेले आहेत. 3 आय आपल्याला बनवायचे आहेत. कशा पद्धतीने आहेत पाहू शकता. अगदी तुटणार नाही, काय नाही. अशा पद्धतीने स्ट्रॉंग असे दोऱ्याचे आय आपल्याला कसे बनवायचे ते बघणार आहोत. आता इथं मी एक सुई घेतलेली आहे. सुईमध्ये 4 पदरी दोरा वळलेला आहे आणि इथं बरोबर सेंटरला आपल्याला, जसं आपण हे 2 आय बनवलेले आहेत अगोदरचे, तसेच आपल्याला सेंटरला बरोबर ह्या अशा पद्धतीने दोरा इकडनं घालायचा आहे आणि तिकडनं काढायचं आहे. इकडनं घालायचं आहे, तिकडनं काढायचं आहे. असं करत करत आपल्याला 4 पदरी दोरा आपल्याला 4 वेळा घ्यायचा आहे. ओके, 4 वेळा मी इथं अशा पद्धतीने सुईला इकडून काढून तिकडं घातले आणि अशा पद्धतीने दोरा करून घेतलेला आहे. आता इथं हे अशा पद्धतीने एक मोठा टाका आपण करून घ्यायचा आहे. परत सुईवरती काढायची आहे. सुई अशी त्या दोऱ्यातून घालायची आणि परत त्याला गाठण द्यायची. अशा पद्धतीने सुई अशी घालायची आहे. परत पूर्ण वरती यायची सुई, परत अशी आतमधून त्याला दोऱ्याच्या अशा आतमधून घालून त्याला गाठण द्यायची आहे. याला हसट गाठण असं पण म्हणतात. तर हे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला त्या टाक्याला दोऱ्याच्या. तर पाहू शकता अशा पद्धतीने आता सुई आपण खाली घालून घेऊया. आता हे आपलं दोऱ्याचं आय तयार झालेलं आहे. बघितलंच तुम्ही. आता इथं खालच्या साईडनीच आपल्याला तशीच गाठण देऊन घ्यायची आणि आपला दोरा कट करून घ्यायचा, किंवा ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि पुढचा आय लगेचच बनवू शकता. पण इथं मी कट करून घेतले आणि असे दोऱ्याला गोल मारून गाठण दिली. ओके, आता पुढचं पण आहे आपण तशाच पद्धतीने करून घेऊया. बघा, मी परत एकदा जवळून दाखवते. अशा पद्धतीने सेंटर आपण बरोबर घ्यायचे, असं म्हणजे एकसारखे आली पाहिजे दोऱ्याचे आय. ज्यावेळेस आपण हुक त्यामध्ये घालतो त्यावेळेस व्यवस्थित एकसारखे आले पाहिजे. आता दोरे आपण एक साईडनी सुई काढली, दुसऱ्या साईडने सुई घालायची, एका साईडने सुई काढली, दुसऱ्या साईडने सुई घालायची. अशा पद्धतीने आपण हे एक मोठा टाका बनवून घेऊया. आणि असं 4 पदरी दोरा तर आपण सुईमध्ये वावलेलाच असतो, पण आपल्याला इथं 4 वेळा ही अशा पद्धतीने प्रोसेस करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने खाली सुई घालून परत वरती एका साईडने काढायची आहे. ओके, आता आपल्याला हे करायचं आहे. अशा पद्धतीने घालायची सुई दोऱ्यामध्ये, गाठण वळून घ्यायची. अशा पद्धतीने सुई घालायची, गाठण वळून घ्यायची. अशा पद्धतीने सुई वळवायची. सुईच्याच आपल्याला फक्त दोऱ्यामध्ये सुईमध्ये प्रोसेस करायची आहे फक्त. आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने लगेच खाली गाठण मारून घ्यायची. आता परत आपण हे शेवटचं पण आय लगेच बनवून दाखवते मी तुम्हाला. इथं बघा, परत तसं सेंटरला वरती आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 4 वेळा आपण हे करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप सोपी पद्धत आहे. अजून एक अशाच पद्धतीची खूप सोपी पद्धत आहे, ती पण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. पण शक्यतो मी ही अशी पद्धत जास्त फॉलो करते, कारण पटकन झटकन पण होतात त्याच्यामुळं. आणि अशा पद्धतीने जरी केलं तुम्ही तर नक्कीच तुम्हाला तुमचं फिनिशिंग सुधारण्यासाठी किंवा दोऱ्याचे आय तुम्हाला बनवायचे असतील तर अगदी 5 मिनिटामध्ये तुम्ही हे 5 आय बनवू शकता. तर इथं मला 5 मिनिट किंवा 4 मिनिटामध्ये अशी माझे 5 आय बनवून होतात. पण ज्यावेळेस आपण स्ट्रॉंग बनवतो तर खूप जास्त दिवस हे आपले आय टिकतात. तर कपड्याचे तर आपण तिथं आय तर बनवलेलेच आहेत, पण हे असे आयसुद्धा मी कोणाकोणाला बनवून देत असते. ज्या कस्टमरला हवे आहेत त्या कस्टमरला देत असते आणि त्याचे 10 रुपये एक्स्ट्रा ब्लाऊजमध्ये लावत असते. कारण हे आय बनवायला 5 हुकं जे लावायला जेवढा वेळ लागतो तेवढेच हे 5 आय बनवायला सुद्धा दोऱ्याचे वेळ लागतो. ठीक आहे, आता हे आपण मशीनचे आय बनवून घेतले, त्याच्यावरतीच आपण हे दोऱ्याचे आयसुद्धा बनवून घेतले. तर पाहू शकता फिनिशिंग वगैरे किती सुंदर आणि परफेक्ट आलेली आहे. दोऱ्याचे आय बनवलेले आहेत त्याचीसुद्धा, आणि जे मशीनचे आय बनवले आहेत त्याचीसुद्धा. तर अशा पद्धतीने तुम्ही सेंटरला बरोबर आणि छान असे हे आय बनवायचे आहेत दोऱ्याचे.
तर आपण पाहिलं आता दोऱ्याचे आय कसे बनवले. आता आपण हुक कशा परफेक्ट पद्धतीने लावायचे. जसं की हुक लावण्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा ताईंचे प्रॉब्लेम्स असतात. हुक खालीवरी लावले जातात किंवा हुक व्यवस्थित लागलेच जात नाही, तर हुकात वरचं तोंड वरती येतं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. हुक लावल्याच्या नंतर ते ब्लाऊजच व्यवस्थित समोरून दिसत नाही. अशा पद्धतीने बऱ्याचशा तुमचे प्रॉब्लेम्स असतात. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर बघा आता हे आपण हुक कसं घेतलेलं आहे. हुक आपण ज्यावेळेस अंगठ्यामध्ये घेतो व्यवस्थित ठेवायचं आहे सेंटरला, जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथं. आणि हुकाला आपण 4-4 पदरीचा दोरा वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने आता आपण ते हुक लावून घेतले. पहिलं आता मी बोलत आहे ना, तो हुक लावून घेतलं आहे. पण मी पुढचे हुक तुम्हाला कसे लावायचे ते पण सांगते. तर आता तुम्ही हे हुक लावताना तर बघितलंच असेल. एका ताईने कमेंट केली होती मागच्या वेळेस की मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, पण त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित दिसलं नव्हतं, कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण कितीक सांगणार ना. त्यासाठी मग आपण हे मोठा व्हिडिओ बनवायला घेतला होता. अगदी छोटाच आहे, लई मोठा नाही आहे. तर तुम्ही व्यवस्थित बघा. अशा पद्धतीने अंगठ्याच्या नखामध्ये हुक धरलं आहे मी. एका बाजूला हुकाला आपण धरलं आहे, एका बाजूला आपण जे होल असतं एका बाजू त्या होलमध्ये आपण कपड्यातून खालून वरी सुई काढायची आहे आणि आपण 4 वेळा शिवून घ्यायचं आहे. आता तसंच करायचं आपल्याला. इथं पण 4 वेळा तसंच शिवून दुसऱ्या होलला सुद्धा तसंच करायचं आहे. आणि जे वरचं टोक आहे ना, तर त्या वरच्या टोकला सुद्धा आपल्याला सेम तशीच पद्धत फॉलो करायची आहे. तर बघू शकता आता तिसरं हुकसुद्धा मी बसून घेते. अशाच पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे. पहिल्या होलमधून आपण 3 ते 4 वेळा अशा पद्धतीने टाका देऊन घ्यायचा आहे. खालून ज्यावेळेस कपड्यामधून काढायचं आहे आणि वरती घ्यायचं आहे. आता हे खालून ज्यावेळेस काढते त्यावेळेस डायरेक्ट खालून नाही काढायचं. फक्त जे अस्तरचं आपण डबल टिबल फोल्डमध्ये केलेलं असते 3 पट्टी, त्याच पट्टीला आपल्याला हे टाके द्यायचे आहेत. वरती आपले जे ब्लाऊज पीसच्या वरती ना अजिबात हुकाचे टाके दिसले नाही पाहिजे. तर बघा ह्या अशा पद्धतीने मी आता ही 5ही हुक लावून घेतलेले आहेत. किती सेंटर एकदम बरोबर आलेला आहे. आणि जे आपण टोक असते हुकाचे ते वरती सुद्धा आपण तिथं त्याला व्यवस्थित टाके दिलेले आहेत. ते कसे द्यायचे तुम्हाला तर मी सांगितलंच. खालून घ्यायची सुई, कपड्यावरून वरून काढायची आणि अशा पद्धतीने हे वरून सुद्धा आपल्याला टाके दिसले नाही पाहिजे त्याचे. तर इथं सुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये. आणि इथं एक एक्स्ट्राचं आय द्यायचं कमरेला, कारण थोडंसं लूज झालं कमरेमध्ये तर ते बसवता येतं आपल्याला. तिथं थोडंसं ओव्हरलॉक वगैरे केलेला आहे ब्लाऊजला. ब्लाऊजची फिनिशिंग फिटिंग सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित द्यायच्या आहेत, जेणेकरून कस्टमरसुद्धा आपल्याकडं वारंवार येत असतं. आता हे कस्टमर माझ्याकडं खूप दिवसाचे आहेत. आणि हे आहे 42 साईजचा ब्लाऊज. आता 42 साईजचा ब्लाऊज आहे, पण तुम्हाला वाटेल की नाही खूप छोटा आहे, कटोरी खूप छोटी आहे. तर कटोरी त्यांना छोटीच लागते आणि खूप मोठा बी नाही आहे. पण हा 42 साईजचा ब्लाऊज आहे. मी थोडंसं वरतून शूट करते, त्यामुळे तुम्हाला एक छोटा ब्लाऊज दिसत असेल, पण हा ब्लाऊज खूप मोठ्या मापाचा आहे. ठीक आहे. तर चला अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून घेतला आहे. आय बनवले दोऱ्याचे. सगळ्या पूर्ण परफेक्ट हा ब्लाऊज झालेला आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने जर शिकायचं असेल तर कमेंट करून सांगत जा, जेणेकरून तुम्ही परफेक्ट पद्धतीने करायला लागलात तर तुमचं फिनिशिंगसुद्धा छान येईल. अशा पद्धतीने हुक लावायचे, अगदी कुठं ओढले पिडलेच जाणार नाहीत. हुक अगदी परफेक्ट लागले जातात. आणि हे अशा पद्धतीने हुक लावल्याच्या नंतर अजिबात ओढले जाणार नाही किंवा मध्ये आधी गॅपही राहणार नाही, कारण बरोबर सेंटरने जर हुक लावले तर कुठं गॅप वगैरे दिसणार नाही. चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.